अगदी स्वतःच पिंडदान करून त्यांनी चालत आलेल्या रूढी परंपरावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. मित्र हो, आज कितीही विज्ञानवादाच्या गप्पा मारत असलो तरी अजूनही आपला समाज अंधश्रद्धेच्या विळख्यातून अजिबात मुक्त होताना दिसत नाही. उलट तो अधिकाधिक या अत्यंत धोकादायक असलेल्या जाळ्यामध्ये अडकताना दिसतो. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, म्हणजे यातला खरेपणा दाखवत हे अनेक भोंदू अंधश्रद्धा लोकांना फसवत आहेत, गंडवत आहेत, लुटत सुद्धा आहेत. दुनियेच्या डोळ्यात धूळ तर फेकतच आहेत. मानगुटीवर बसलेला अंधश्रद्धेचा पगडा काही केल्या कमी व्हायला तयार नाही. बघा, माणसाच्या जन्माच्या आधीपासून अगदी मृत्यूनंतरही काही रूढी परंपरा आणि काही अंधश्रद्धा पाळल्या जातात. माणसाच्या मृत्यूनंतर 3रा, 10वा, 13वा श्राद्ध, वर्ष श्राद्ध असं सगळं काही मोठ्या श्रद्धेनंच केलं जातं. मृतात्म्याला शांती लाभावी यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हटलं जातं. अर्थात अलीकडच्या काळामध्ये यात किंचितसा का होईना पण बदल होताना दिसू लागलेला आहे. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा गावातील सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणी आपला दशक्रिय विधी करून घेतला. म्हणजे मृत्यूनंतर जे काही विधी केले जातात ते सगळे विधी त्यांनी आपल्या जिवंतपणीच करून घेतले. खरं तर हे थोडं ऐकायला पाहायला वेगळं वाटेल, पण त्यांनी ते केलं. अगदी स्वतःच पिंडदान करून त्यांनी चालत आलेल्या रूढी परंपरावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. हिंदू परंपरेनुसार व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य केलं जातं. पण या शरद आरगडे यांनी हे सगळं त्यांच्या जिवंतपणी करून घेतलं. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाचा सुद्धा सहभाग होता. त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं हे सगळे विधी पार पाडले आणि जिवंतपणी पिंडदान सुद्धा केलं. मयत झालेल्या व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो आणि पिंडाला शिवतो, पिंडाचा घास खातो असं म्हटलं जातं. कावळा जर पिंडाला शिवला नाही तर मृत व्यक्तीची काही इच्छा अपुरी राहिल्याचं देखील मानलं जातं. मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो असं म्हणतात. त्यामुळं जिवंत माणसाचा आत्मा कावळ्याच्या स्वरूपात येण्याचा प्रश्नच येत नाही ना हो. पण इथं तर जिवंत असलेल्या सरपंच आरगडे यांच्या पिंडाला कावळा चक्क शिवला. म्हणजे पिंडाला शिवणारा कावळा आणि मृत व्यक्तीचा आत्मा यांचा परस्पराशी काही संबंध नाही हे तर स्पष्ट होतं. अहो, अगदी हा सूर्य आणि हा जयद्रथ हेच इथं स्पष्ट झालं ना. समाजामध्ये अंधश्रद्धा आणि बंधुगिरीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी त्याचबरोबर मृत्यूनंतरच्या कर्मकांडाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा 10वा जिवंतपणे घालून एक वेगळा सामाजिक उपक्रम राबविला. अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते तर विज्ञान ज्ञानातून सत्य समोर आणतं. छोट्या छोट्या अंधश्रद्धामधून मोठ्या अंधश्रद्धा निर्माण होतात. 10व्याच्या विधीवेळी कावळा हा केवळ भुकेपोटी येतो, त्याचा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नसतो. आई वडील आपल्या मुलाच्या सुखासाठी आपलं आयुष्य घालवतात, मग तरीही मुलांना पितृदोष कसा काय असू शकतो असा प्रश्न उपस्थित करीत सरपंच शरद आरगडे यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार करण्याचं आवाहन केलं. खरोखरच सरपंच या शरद आरगडे यांच्या या समाज जागृतीला सलाम ठोकायला हवा. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक साधी माफक अपेक्षा आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.